शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही। आणि यानंतर बातमी आहे राजकारणात एकमेकांचे मोठे प्रतिस्पर्धी मानले जाणाऱ्या पण मतदारसंघ अगदी शेजारी शेजारी असलेल्या एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या संदर्भातली या दोन नेत्यांमधला वाद महानगरपालिकेच्या निमित्तानं मोठा चर्चेत आलेला होता आणि हाच वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर तोफ डागली। नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते, मात्र ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात असा आरोप गणेश नाईकांनी केला। यावेळी त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या लक्ष्यही केलं। दरम्यान नाईकांच्या टीकेला मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी उत्तरही दिलंय। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी भोगता, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळू शकलो नाही, ते मंत्रिपद का चाटायचंय का? कामं जर होत नसतील तर मंत्रिमंडळामध्ये राहून उपयोग काय आहे असं ते कोणाबद्दल स्वतःबद्दल बोलले, एकनाथ शिंदे शिंदे साहेबांबद्दल कसं बोलले? नगरविकास खाते ना, हे स्वतःबद्दल बोलले। म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही। एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? कारण देवेंद्रजी फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, परंतु कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलणं त्याच्यामधनं कदाचित तुमचा TRP काय त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील, आणि एवढीच जर एलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना, आम्ही कुठं असं म्हणतो। आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोप राजकीय वादविवादांमधनं एक वेगळी